सरकारला आम्ही वेळ दिलेली होती, सरकारनं उशीर केलाय, खरंय? मला वाटतं झोपलेल्याला जागा करता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला आपल्याला गदा गदा हलवलं तरी सरकारने सोंग घेतलेलं झोपेचं, आम्ही नाही. आता सरकारने सोंग घेतलेलं झोपेचं. चर्चेवर मध्ये बोलू नका. सुनीलजी, मी तुम्ही येणार बोलत आपल्याकडे. असताना प्रवीणजी विशाल बोला. नंतर मी बाहेर पडेल. त्यांना बोलायला त्यांना प्रवीणजी, सलग आपण बोलायला बोला. द्या. नंतर मी बोलेन. मध्ये मध्ये न तोंड घालायचं. यामध्ये सरकारची चर्चेची तयारी आहे. आत्ताच राधाकृष्ण विखे पाटलांची मी स्टेटमेंट ऐकली की त्यांची चर्चेला तयारी आहे का. हां, परंतु या ठिकाणी जे गोष्ट होणार नाही. आता मला सांगा, तुम्ही पण आता मला आमदार म्हणून भाजपच्या चर्चेला बोलवलं, तुम्ही का शरद पवारांचा प्रतिनिधी बोलवला नाहीत, का काँग्रेसचा प्रतिनिधी बोलवलात, का उद्धव ठाकरेजींचा प्रतिनिधी बोलवला नाहीत. त्यांच्याकडून शब्द घ्यायचा की ओबीसीतना आरक्षण देण्याबाबत तुमची काय भूमिका आहे. त्या तिघाही जणांनी लिहून द्यावं जरांगेना की ओबीसीतना आरक्षण द्यावं. म्हणजे या तीन पक्षांना तुम्ही सोडलत, तुम्ही सगळ्यांना सोडलत. एकट्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वेठीस धरायचं म्हणून हा सगळा खेळ आहे. आणि या संदर्भामध्ये न्यायालयानं, न्याय देवता आपण मानतो की शेवटी आपला न्याय देवतेवर विश्वास असतो. न्यायालयाने सांगितल्यावर पण न्यायालयालाही आम्ही त्या ठिकाणी मानणार नाही. अशा प्रकारची हट्टवादी भूमिका हिला संविधान अलाव करत नाही, लोकशाही अलाव करत नाही. कोर्टानं क्लिअर कट सांगितलं की सर्वसामान्य जनतेची काळजी न्याय देवता घेत आहे की सणासुदीला त्या ठिकाणी मुंबईत येऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी अव्यवस्था होईल, त्या ठिकाणी गोंधळ जर उडाला तर त्याला जबाबदार कोण. आणि अशा वेळेला चर्चेतना मार्ग काढण्याऐवजी आता सरसकट आपल्याला सगळे सोयरे करता येतं का, कायद्याच्या चौकटीत तपासा. मग अशा वेळेला केवळ प्रश्न उभे करायचे, प्रश्नाचं उत्तर नको आहे ना. कारण अजूनही त्या ठिकाणी सरकार चर्चेला तयार आहे. आजही मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे ओएसडी गेले होते. परंतु मी जसं म्हणालो की विषय काय आहेत, मागण्या काय आहेत, ज्या सरकारी दरबारी सरकारच्या अखत्यारीत मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी सरकार सोडवायला तयार आहे. बरं, आपण जर चंद्रकांत दादांच्या समितीचा आपण कॅबिनेटचा जर अभ्यास केला तर कधी नव्हे एवढ्या सवलती त्या ठिकाणी आपण दिल्यात. अजूनही राहिल्या असतील, कायद्यात जे बसेल ते आपण करायला तयार आहोत. परंतु कुणाची तरी सुपारी घेऊन, कुणाचं तरी राजकारण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विकास करतायत, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची ज्या पद्धतीनं आज कमांड आहे, पकड आहे, त्या संदर्भात जे हतबल झालेत त्यांना आता दुसरा पर्याय दिसत नाही. सरकारशी लढण्याची दमक नाही, क्षमता नाही. आणि त्यामुळं अशा प्रकारे अडेलतट्टू भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपण बघाल की टार्गेट कोणाला करताय, देवेंद्रजींना. वेठीस कोणाला धरताय, आपण सरकारला धरताय. बदनाम कोणाला करताय, देवेंद्र फडणवीस साहेबांना. मग तुमचा गोल, तुमचा उद्देश फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांभोवतीच का फिरतोय. प्रवीणजी, आपण जी शंका उपस्थित केलेली आहे आणि मला वाटतं शेवटी त्याचं उत्तर मला खरं तर मराठा समन्वयक विनोद पोखरकर यांच्याकडून घ्यायचं आहे. विनोदजी, प्रवीणजींनी अतिशय मुद्देसूद प्रश्न विचारलेला आहे. सरकारमध्ये 3 वाटेकरी असताना देखील